हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर पहा, इथं मी सुंदर असे 2 ब्लाऊज पीस घेतलेले आहे आणि 2 अस्तर इथं घेतलेले आहे। तर आपण इथं डायरेक्ट कापडावरती ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज कटिंग करायला एकदम सोपं जाणार आहे। आणि पेपर कटिंगचा जरी कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीने डायरेक्ट कापडावरती हा ब्लाऊज सहजरित्या कटिंग करू शकता। आता पहा, अस्तरला या पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे। तर या साईडला बघा, इथं ओपन बाजू आहे आणि या साईडला बंद बाजू आहे। तर या पद्धतीने ठेवायचं आहे अस्तरला। आता इथं बघा, अस्तरचं जे कोपरा आहे तर त्याला बघा इथं खालीवर कापड दिसतंय, तर त्यासाठी सर्वात पहिले एक मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला इथं, जेणेकरून अस्तर आपलं खालीवर असेल तर ते आपल्याला सहजरित्या कटिंग करता येईल। आता मागे हुकांचा ब्लाऊज आहे, तर आपण पाठीमागचा पार्ट सर्वात पहिले इथं कटिंग करणार आहोत। तर त्यासाठी बघा, इथं मी 5 इंच हुकपट्टीसाठी इथं एक्स्ट्राचं सोडलेलं आहे कापड। त्याच्यानंतर बघा, या पद्धतीने ठेवायचं आहे आपल्याला। आता इथं आपल्याला पाठीमागचा पार्ट काढायचा आहे, म्हणजे तो ठेवून आपण पुढच्या पार्टची कटिंग इथं सहज करू शकतो त्यासाठी। आता इथं बघा, सर्वात पहिले आपल्याला ब्लाऊजची उंची जेवढी आहे तेवढी घ्यायची आहे। तर इथं 15 इंच ब्लाऊजची उंची होती, तर मी या पद्धतीने ब्लाऊजची उंची 15 इंच घेतलेली आहे। त्याच्यानंतर इथं बघा, शोल्डरचं माप टाकायचं आहे 5.5 इंच आणि ते सुद्धा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे बघा शोल्डरच्या तिथं या पद्धतीने। आता सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे। आता जिथं शोल्डरचं माप मोजलेलं आहे तिथून खाली आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे 5.5 इंच। आता तो मुंड्याचं मापसुद्धा व्यवस्थित चेक करून घ्यायचं, जेणेकरून आपलं माप चुकणार नाही। त्याच्यानंतर मुंडा आणि शोल्डर या पद्धतीने जॉईंट करायचं आहे। आता पहा, छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 8.5 इंच आणि इथं पुढे बघा मी 1.5 इंच मार्जिन घेते। तर हा 34 साईजचा ब्लाऊज आहे, तर तुम्ही 32 साईजसाठी सुद्धा याच पद्धतीने कटिंग करू शकता। आता इथं बघा, आपण छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन घेतलेला आहे, तर ते टोटल इथं आपलं 10 इंच झालेलं आहे। तर कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला 10 इंच घ्यायचं आहे, कारण आपलं पाठीमागचे टक्स वगैरे राहतात, तर त्यासाठी जेवढं माप आपण वरती घेतो छातीचं तेवढंच खाली टाकायचं आहे। आता बघा, इथं 1.5 इंच वरती आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि या पद्धतीने बघा, व्यवस्थित कापड आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं। आता बघा, मुंडा आहे तेवढंही आपल्याला इथं मुंड्याचा निम्मे घ्यायचा आहे। तुम्हाला जर परफेक्ट मुंड्याचा आकार जमत नसेल तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरा। तर पहा, आता सिंपल असं आपण जे मार्किंग केलेलं आहे तिघं पॉईंट तिथपर्यंत आपल्याला मुंड्याचा आकार व्यवस्थित असा देऊन द्यायचा आहे। तर बघू शकता, इथं जिथं आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंत मी हा आकार देऊन दिलेला आहे। आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल। तर पहा, आता आपल्याला पाठीमागचा पार्ट आहे तो दुसऱ्या कापडावरती सुद्धा कटिंग करायचा आहे, म्हणजे 2 ब्लाऊज आपण सोबत कटिंग करतोय त्यासाठी। तर इथं बघा, मी हा पाठीमागचा जो पार्ट आपण एका पीसवर काढलेला आहे, तर तो दुसऱ्या पीसवर या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे, जसं आपण आखलेला आहे सेम तसाच व्यवस्थित एकमेकांवरती व्यवस्थित ठेवून घ्यायचा। आणि टाचांचा वापर केला तर चांगलं होईल, म्हणजे कापड आहे ते इकडे तिकडे होणार नाही, तर त्यासाठी तर व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे तसं। तर बघा, एकाच कस्टमरचे जर जास्त ब्लाऊज असतील तर तुम्ही या पद्धतीने एकमेकांवरती अस्तर ठेवून 3 ते 4 ब्लाऊज सहज कटिंग करू शकता। तर एकाच कस्टमरचे 7 ब्लाऊज आहेत, मग मी बाकीचे शिवून दिलेले आहेत आणि 2 ब्लाऊज तुमच्यासोबत कटिंग शेअर केलेली आहे। तर बघू शकता, या पद्धतीने आता खडूची मार्किंग दिसते त्याच्यावरती आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। तर पहा, इथं दोघं पार्ट आपले कटिंग झालेले आहे इथं। आता इथं पुढच्या भागाची आपल्याला कटिंग करायची आहे, त्यासाठी इथं बघा, जो पार्ट आहे तो एक्स्ट्राचा तो घेऊन घेतला मी इथं। आता दुसरं जे अस्तरचे आहे दोघं पार्ट, तर ते व्यवस्थित ठेवायचे आहे। तर पहा, इथं या पद्धतीने खालचा कापडसुद्धा व्यवस्थित ठेवायचा। आता इथं बघा, जे 5 इंच आपण एक्स्ट्राची मार्जिन घेतलेली होती हुकपट्टीसाठी, कारण हा प्रिन्सेस कट ब्लाऊज मागे हुकांचा ब्लाऊज आहे, तर मागे हुकांसाठी आपण एक्स्ट्रा पट्टी घेतलेली आहे। तर ती पट्टी बाहेर ठेवायची आहे, जसं मी इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने। आता इथे बघा, जसा आपण पाठीमागचा पार्ट इथं ठेवलेला आहे सेम तसा इथं आखून घ्यायचा आहे, जसा आहे तसा।
तर पहा इथं मी पहिले आखून घेते, त्याच्यानंतर तुम्हाला बाकीची कटिंग दाखवते. तर जसं आहे तसं सर्वात पहिली स्टेप म्हणजे आपली जसं आहे तसा पाठीमागचा पार्ट आखून घ्यायचा आहे. तर पहा या पद्धतीने आपण ब्लाऊजची कटिंग केली तर भरपूर असा टाईम पण वाचतो आपला आणि ब्लाऊजची कटिंग सर्वात सोपी होते, म्हणजे लवकर लवकर आपलं कटिंग होऊन जातं. आता इथं बघा दुसरी स्टेप आपली मुंडा आखायचा आहे. तर इथं 5.5 इंच मुंडा मोजून घेतला मी आणि शोल्डरसुद्धा मोजून घेतलेला आहे. आता बॉक्स तयार करायचा, कारण आपल्याला इथं पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे त्यासाठी. आता इथं बघा सिंपल असा आपण पुढच्या मुंड्याचा आकार देऊन देऊ आणि पाठीमागच्या मुंड्याला आपण क्रॉस मारू, कारण आपल्याला कटिंग करताना लक्षात राहील. आता तिसरी स्टेप बघा, पुढच्या भागामध्ये आपल्याला 1 इंच मार्जिन वाढवायची आहे. तर त्यासाठी जिथं आपण पाठीमागचा इथं आकार दिलेला आहे उंचीचा, उंची घेतलेली आहे त्याच्यापेक्षा 1 इंच मी इथं आखून घेतलेला आहे, म्हणजे मार्किंग करून घेतलेली आहे आणि लाईन आखून घ्यायची. तर पहा ही झाली आपली तिसरी स्टेप. आता त्याच्यानंतर बघा व्यवस्थित असं आपल्याला इथं सेट करून घ्यायचं आहे कापड आहे दोघं ते. आता 2.5 इंच गडारुंदी घ्यायची आहे. पाठीमागच्या भागाला सुद्धा सेम 2.5 इंच गडारुंदी घ्यायची आहे. आता पुढचा गडा इथं 7 इंच होता, तर मी इथं 7.5 इंच घेतलेला आहे. तुम्ही लहान मोठा गडा तुमच्या आवडीनुसार इथं घेऊ शकता. आता इथं बघा मी 2.5 इंच खालीसुद्धा गडारुंदी घेतलेली आहे आणि गळ्याची लांबी इथं 7.5 इंच घेतलेली आहे. म्हणजे 7 इंच गळा होता, अर्धा इंच मार्जिन घेतलेली आहे. आता इथं बघा पुढच्या साईडला इथं पंचकोनी गळा घेतलेला आहे मी दोघं ब्लाऊजांना. तर पहा त्यासाठी मी इथं आखून घेतलेला आहे. आता इथं आपल्याला बघा मी टाचण लावून घेते, म्हणजे आपल्याला बाकीचं इथं कटिंग करायला सोपं जाईल. म्हणजे कापड हालता येते त्यासाठी मी इथं टाचण लावून घेते पहिले, बाकीची कटिंग तुम्हाला दाखवते. तर पहा इथं व्यवस्थित असं टाचण टोचून घेतल्या मी आता. आता बघा शोल्डरपासून आपल्याला इथं उभा जो टक्स असतो आपला तर तो घ्यायचा आहे. आता तुम्ही ब्लाऊजवरनं माप घेतलं असेल तर त्याचं तुम्ही इथं मार्किंग करायचं आहे. तर मी इथं बघा अंगावरनं माप घेतलेलं होतं, तर 11 इंच इथं मी इथं उभा जो टक्स आहे त्याची मार्किंग केलेली आहे आणि आडवी मार्किंग बघा 4.25 इंच घेतलेली आहे. तर 4.25 इंच म्हणजे 4 इंच आणि पाव इंच घ्यायचं आहे, म्हणजे 4 इंच पूर्ण घ्यायचं आणि पाव इंच वाढव घ्यायचं आहे. तर या पद्धतीने खालच्या साईडला सुद्धा 4.25 इंच घेतलं. आता मधलं जो टक्स घेतला आहे तिथून ती लाईन आखलेली आहे तिथून 2 इंच घेतलेलं आहे. फिटिंगच्या साईडला सुद्धा 2 इंच घ्यायचं आणि मुंड्याकडून आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. तर दोघं पार्ट जोडण्यासाठी आपल्याला इथं एक्स्ट्राची इथं मार्जिन घेतलेली आहे. परफेक्ट असा येतो ब्लाऊजला. तर त्यासाठी या पद्धतीने बघा मी वाढवून घेतलेला आहे. आता 2 इंच वरती पुढे घेतलेला आहे बघा इथं, जो सेंटर पॉईंट आपण काढलेला होता तिथं, आणि या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे प्रिन्सेसचा. तर मी फिरून घेतलेला आहे ब्लाऊजला या पद्धतीने आणि सहज असं आकार देऊन दिला. आता इथे बघा पाठीमागची उंची आणि पुढची उंची बरोबर यावी यासाठी इथं बघा मी या पद्धतीने इथं लाईन आखून घेतलेली आहे. इथं आपलं बघा 34 साईजचं हे कटिंग आहे. तर परफेक्ट असं आपण इथं आखून घेतलेलं आहे. आता कटिंग करून घेऊया. तर टाचण बघा मी लावून घेतलेली आहे, म्हणजे कापड हलणार नाही त्यासाठी. आता एकाच कापडावरती मी सर्व ब्लाऊजचं जे पार्ट आहे प्रिन्सेसचे तर ते इथं आखून घेतलेले आहे, म्हणजे आपल्याला खालच्या साईडला जो कापड आहे त्याला आखायची गरज नाही. आता हे आहे तसंच इथं ठेवायचं आहे आणि कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा किती सोपी पद्धत आहे. तर बघू शकता इथं मी या पद्धतीने कटिंग करून घेतलेलं आहे. आता इथं बघा पुढचा जो गडा आहे तर तो मी इथं कटिंग नाही करत, कारण शिवायच्या वेळेसच मी इथं तो कटिंग करत असते. आता दोघं पार्ट इथं बघा सेपरेट करून घेऊया आपण. तर जसं दाखवलं आहे तसं कटिंग करून घ्यायचं आहे तुम्हीसुद्धा. तर 32 साईजसाठी सुद्धा तुम्ही हाच पॅटर्न तुम्ही यूज करू शकता. तर पहा इथं कटिंग झालेलं आहे. आता इथं बघा दुसरा पेपर म्हणजे कापड घेतलेला आहे मी आणि आता इथं बाहीची कटिंग करूया. तर बाहीची कटिंग सेपरेट करायची आहे, कारण अस्तर आहे ते खालीवर राहतं. तर त्यासाठी तर पहा आता छातीची घडी इथं 10 इंच होती, तर बाहीची घडी घेताना 1 इंच मायनस करून घ्यायचं आहे. तर इथं मी 9 इंच बाहीची घडी घेतलेली आहे. 4 पदरी घडी टाकून घ्यायची आणि इथं बघा 9 इंच मोजून घेतलेलं आहे. 10 इंच होती, तर 1 इंच मायनस करून मी इथं 9 इंच घेतलेली आहे. आता 4.5 इंच बाही घेतलेली आहे
कारण तयार बाही आपल्याला 3.5 इंचाची पाहिजे आहे त्यासाठी. तर इथे बघा आता वरून मुंड्याचा आकार देण्यासाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर आतल्या साईडला 2 इंच घ्यायचं आहे आणि या पद्धतीने तिरकस लाईन आखून घ्यायची आहे. आता बघा 1.5 इंचचे 3 पॉईंट घ्यायचे आहे. तर जसं मी दाखवते आहे तसं पहिला पॉईंट आहे त्याला खाली अर्धा इंच घ्यायचं आणि दुसरे 2 आहे त्यांना वरच्या साईडने घ्यायचं आहे. आता बघा आकार पुढचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे. त्यासाठी इथं बघा खालचा जो आपण पॉईंट घेतलेला आहे त्याला तिथून आकार दिला आणि पाठीमागच्या मुंड्यासाठी वरून आकार दिलेला आहे. आता मुंड्याचा आकार इथं बघा बाही कटिंग करताना वरचा जो आकार आहे तो सर्वात पहिले कटिंग करायचा आणि बाही ओपन करून पुढचा मुंड्याचा आकार इथं कटिंग करायचा आहे. दंडघेर मी इथं कटिंगने केलेला आहे कारण ब्लाऊजवरती जेव्हा अस्तर आणि कापड जोडते तेव्हा मी इथं कटिंग करून घेत असते त्यासाठी. आता दुसरासुद्धा अस्तर इथं मी घेऊन घेतलेला आहे बघू शकता. तर त्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जी आपण बाही कटिंग केलेली आहे तर ती ठेवायची आहे. म्हणजे त्याला मोजावी लागणार नाही त्यासाठी. तर आहे तशीच बाही ठेवून घेतलेली बघा मी. व्यवस्थित ठेवायची. वाटल्यास तुम्ही टाचांचा वापर करा म्हणजे बाही तुमची हलणार नाही इकडे तिकडे. आता पहा जसं आहे तसं इथं मार्किंग करून घेते. तर पहा इथं किती सोपी पद्धत आहे. 10 ते 15 मिनटं जास्तीत जास्त ब्लाऊज आपले कटिंग होता. फक्त एका ब्लाऊजवरती आखून घ्यायचं आणि या पद्धतीने एकमेकांवरती तुम्ही ब्लाऊज ची कटिंग आहे आपली तर ती ठेवून तुम्ही सहज इथं दिवसातला भरपूर असे ब्लाऊज कटिंग करू शकता. आता हा बघा हा ब्लाऊज पीस आहे. तर बाहीसाठी ही डिझाईन दिलेली आहे. तर बघू शकता खूप सुंदर असा ब्लाऊज पीस आहे. तर हा जो ब्लाऊज आहे दोघं ब्लाऊज जे मी इथं कटिंग दाखवते आहे ते स्टिचिंग करून कस्टमरला दिले गेलेले आहेत. त्याच्या स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्या सोबत मी शेअर नाही करणार कारण त्यांना अर्जंटमध्ये द्यायची होते मला. त्यासाठी मी कटिंग फक्त शेअर करणार आहे तुमच्यासोबत आणि स्टिचिंगचे व्हिडिओ मी याआधी 34 साईजचे मागे हुकांचे भरपूर टाकलेले आहेत. तरीसुद्धा तुम्हाला कटिंग हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा स्टिचिंग हवी असेल तर. आता इथं बघा बंद बाजूकडून आपल्याला जो पुढचा पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे कारण मागे हुकांचा आपला ब्लाऊज आहे. पुढे पूर्ण ब्लाऊज बंद राहणार आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर पहा मी इथं बंद बाजूकडून आहे पुढचा पार्ट इथं कटिंग करून घेते. त्याच्यानंतर बघा तिथं जागा आहे तिथं मी इथं आपला पुढचा जो पार्ट असतो तर तो प्रिन्सेसचा जी कटोरी आहे तर ती इथं ठेवून घेतलेली आहे. आता 5 इंच अंतर सोडून इथं कटिंग करून घ्यायचं आहे. आता साईज लहान होती कापड भरपूर मोठं होतं त्यासाठी इथं बघा मी या पद्धतीने कटिंग करून घेतलेलं आहे. आता पाठीमागचा पार्टसुद्धा मी बंद बाजूकडून काढून घेतलेला आहे कारण कापड आहे ते भरपूर आहे. तर त्यासाठी तर पहा इथं या पद्धतीने बघा हा ब्लाऊजसुद्धा आपला कटिंग झालेला आहे. तर पहा इथं या पद्धतीने कट करून घेतलेला आहे. आता इथं बघा जो पिंक कलरचा ब्लाऊज पीस आहे तर त्याच्यावरती डिझाईन दिलेली आहे तर ती सर्व पार्टवरती उभ्या साईडने यावी यासाठी या पद्धतीने कटिंग करायचं आहे. तर बघा सर्वात पहिले मी इथं पाठीमागचा जो पार्ट आहे तो राहू दिला आणि पुढचा पार्ट आहे तो आपल्याला बंद बाजूकडून काढायचा आहे. तर त्यासाठी सर्वात पहिले बंद बाजूकडून आपल्याला पुढच्या पार्टची कटिंग करून घ्यायची आहे. तर दोघं पार्ट बघू शकता मी डिझाईनवरती वरच्या साईडने यावी यासाठी मी या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे. आता इथं बघा बाही आणि आपला जो पाठीमागचा पार्ट आहे तर तो इथं कटिंग करून घेऊया आपण. तर पहा इथं मी या पद्धतीने या साईडला आपली ही मार्किंग आलेली आहे म्हणजे डिझाईन आलेली आहे तर ती व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. तर पहा इथं डिझाईन वरच्या साईडने आहे तर पाठीमागचा पार्टसुद्धा मी वरच्या साईडने ठेवून घेतलेला आहे. आता इथं 5 इंचचं मार्जिन सोडून आपल्याला कटिंग करायचं आहे. तर या पद्धतीचे जे ब्लाऊज राहतात डिझाईन असते एका साईडला तर ते कटिंग करायला म्हणजे अवघड राहतं कारण सर्व साईड पार्ट असतात तर ते एका साईडचे यावे यासाठी या पद्धतीने कटिंग करायची आहे. आता बाहीची कटिंग करण्यासाठी बघा इथं मी दोघं साईडला आता डिझाईन वरच्या साईडने यायला पाहिजे यासाठी मी या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. पहिले बघा घडी करून घ्यायची आहे आणि कापड ठेवताना सरळ बाजूने ठेवायचं आहे. तर पहा इथे दोघं बाह्या आपल्या व्यवस्थित ठेवून घेतल्या. आता कटिंग करून घ्यायचं आहे जसं आहे तसं. आता मध्ये जी कटिंग केलेली म्हणजे फोल्ड केलेलं आहे तर ते सुद्धा कटिंग करून घेते म्हणजे तुम्हाला अस्तर कसं जोडायचं ते दाखवते बघा. तर या पद्धतीने म्हणजे दोघं बाह्या आपल्या सेपरेट होतात आणि व्यवस्थित असं राहतात. आता पहा हा वरच्या साईडने हा सरळ बाजूने होता कापड
आणि कापड होता तो उलट्या साईडनं होता, त्याला सरळ बाजूने केला. तर पहा आता या पद्धतीने आपण अस्तर ठेवून घेतलं. दोघं साईडला वरच्या साईडने बाहीला सुद्धा डिझाईन येणार आहे. हे बघा या पद्धतीने. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.